नमस्कार, मी लतिका। आज बनवूया आपण व्हेज कढी। त्यासाठी बघा साहित्य काय काय घेतले की मीडियम आकाराचा बटाटा साल काढून एकदम बारीक तुकडे करून घेतलेले, थोडासा फ्लावर घेतलेला आहे, फ्रेश वाटाणा थोडासा घेतलेला आहे, फरसबी घेतलेला आहे, एक मीडियम आकाराचा गाजर साल काढून असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता। कढई गरम करत ठेवलेली आहे। कढई चांगली गरम झालेली आहे, त्यात टाकून घेऊया तेल। तेलाच्या जागी तुम्ही तूप पण टाकू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं बघा कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये थोडेसे मेथी दाणे चांगले भाजले की त्यात टाकायचे थोडीशी मोहरी, छोटा चमचा बरं का, जिरे, कढीपत्ता, त्यात टाकणारे हिरवी मिरची, लसूण आणि आलं मी कुटून घेतलेलं आहे। अर्धा इंच आलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या आणि 6 पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या। आता हे काय करायचे माहिती आहे का, आपल्याला चांगलं परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे हिंग पावडर। जिरे मोहरी टाकल्यानंतर जरी टाकली तरी पण चालू शकते आणि अशी जरी टाकली तरी चालत। ह्यात टाकणार ह्या सगळ्या भाज्या, बटाटा, ह्याला काय करायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि ह्याला 1 मिनिटभर पहिलं परतून घेऊया मीडियम गॅसवर। मीडियम गॅसवर चांगलं मी परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं पाणी। पाणी सुटलेलं आहे तरी पण थोडंसं टाकायचं। साध्या सिंपल पद्धतीत मी तुम्हाला दाखवत आहे। गॅस करणार आहे मी बारीक आणि आपण ह्याला काय करूया, शिजवून घेऊया बारीक गॅसवर। आपल्या भाज्या शिजतात तोवरपर्यंत बघा ही दही घेतलेलं आहे, थोडंसं आंबट आहे, 250 ग्रॅम आहे। ह्याच्यामध्ये ह्याच चमच्याच्या मापानं 3 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यातलं मी 2 चमचे टाकणार आहे। एवढं शिल्लक ठेवलेलं आहे। हे पहिलं काय करूया, चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्या जे आपले बेसन पीठ टाकलं होतं ना त्याच्या गाठी होऊन द्यायचे नाही, चांगलं हलवून घ्यायचं। त्याच्यामध्ये टाकणार आहे मी अर्धा ग्लास पाणी आणि परत मिक्स करून घेणार आहे। पाणी टाकल्यानंतर पण मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे मी छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, थोडीशी हळद, काश्मीरी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। हे सगळं आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला जर बेसन पीठ लागलं तर टाकायचं, कारण हे 250 ग्रॅम दही आहे। आपण भाज्या शिजल्यात का बघूया। मी एकदा हलवलं होतं। आपल्याला ह्याला काय जास्त शिजवायचे नाही, ती 60% फक्त शिजवायच्या हो का, कारण आपल्याला हे कढीमध्ये पण आपल्या अजून शिजल्या जातील त्या। आणि मी दही घेतलं होतं, तुम्ही जरी ताक घेतलं तरी चालते। गॅस आहे मीडियम। आता हे सगळं आपण टाकून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून पाणी टाकायचे बरं का, पाणी टाकून घेऊया आणि आता ह्याला एकसारखं हलवत राहायचं बरं का। असं मस्त असे बघा उकळलं गेलेलं आहे। असं उकळस्तवर आपल्याला एकसारखं थोडंसं हलवायचं मीडियम गॅसवर। उकळलं का नाही मग नाही हलवलं तरी चालेल। तर गॅस करणार आहे मी बारीक, मीडियम होता ना, आणि हे चांगलं शिजवून देणार आहे। झाकण ठेवलं तरी पण तुम्ही चालेल, नाही ठेवलं तरी चालेल। आणि मी दही घेतलं होतं, तुम्ही ताक घेतलं तरी पण चालेल। 15 ते 20 मिनटं झालेत बघा। बारीक गॅसवर चांगली मी शिजवून दिलेली आहे। जेवढं होता होईल एवढी चांगलं शिजवून द्यायची, म्हणजे चवीला खूप चविष्ट लागते, छान लागते ही कढी। व्हेज कढीची मी झटपट अशी सोपी रेसिपी दाखवलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये वरतून कोथिंबीर टाकून घेऊया। तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही ह्याच्यावर वरनं तडका देऊ शकता। थोडंसं तूप टाकायचं, गरम करायचं आणि तुपामध्ये तुम्ही सुकलेल्या लाल मिरच्या टाकून त्याच्यामध्ये तडका देऊ शकता। थोडंसं वाटलं तर कढीपत्ता, लसूण असं टाकून सुद्धा तुम्ही तडका देऊ शकता। पण अशा पद्धतीनं तुम्ही जरूर व्हेज कढी करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।